यवतमाळ पोलीस अधीक्षक आता ॲक्शन मोडमध्ये आले असून तक्रार मिळताच तात्काळ FIR नोंदवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच ताज्या बातम्यांसाठी न्यूज 29 महाराष्ट्रला फॉलो करा. राळेगावमध्ये मुलींच्या विक्री प्रकरणाचा दावा भाजपने केलेला आहे. अनेक हिंदुत्ववादी संघटना देखील आक्रमक झाल्याचं बघायला मिळतं. नेमकं काय प्रकरण आहे, काय वस्तुस्थिती याच्यामध्ये पहिले दोन मॅटर मिक्स झालेला आहे. पहिले परवा राळेगावमध्ये एक बालविवाह होणार होता. त्याच्यामध्ये मुलगी 15.5 वर्षाचा मुलगी होता आणि जो लग्न करणार होता तो पण आदिवासी समाजाचा होता. त्यांच्या वय 44 होता आणि आपल्याला माहिती भेटले बरोबर त्यांना आपण त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर मॅटर थोडा मिक्स झालेला आहे. राळेगाव शहरामध्ये एक कल्याणी कुरेशी म्हणून एक लेडी आहे आणि त्यांच्या पती मजर कुरेशी म्हणून आहे. हे दोघं जनरली काही मॅरेज करण्यामध्ये एक मीडिएशनचं काम करतात असं आपल्याकडे माहिती आलेलं आहे. त्याच्यामध्ये दरम्यान आतापर्यंत आमच्या चौकशीमध्ये काही आदिवासी मुलींच्या यांना लग्न केले म्हणून काही मिळून आले नाही आहे. काही बाकी वेगळ्या वेगळ्या समाजच्या ज्यांच्या लग्न होतच नाही. आज जिथे मुलींच्या गरज आहेत त्या सारख्या म्हणजे चंद्रपूर, नागपूर, जालना, औरंगाबाद अशा ठिकाणी इकडून मुलींना ती लोक मध्यस्थ करून करण्यात आलेला आहे. एक